बायकोला चाफ्याचं फूल लय आवडते. एकाला 5 काढलेलो. एक आणि कपाला आलं तर त्यांना दिलो, उगाच वरडायला नको म्हणून. हे किरण्याला दिलो. खायला जरा बायको डसक्यात म्हटलो. आणि मला बायकोला जरा बायको खुश, दिवसभर खुश. लंका ब्लास्ट. लंका ब्लास्ट म्हणजे संध्याकाळी घरला जवळच म्हणते ती, वयच म्हणते, नाही म्हणत. तर हे रत्नागिरीमध्ये मला कपल मिळाले आणि ती माझ्याबद्दल एक कॉम्प्लिमेंट द्या की. माझे तुम्ही व्हिडिओ बघताय ना. कुठली व्हिडिओ सर? तुम्ही व्हिडिओ करता सर? कॉमेडी व्हिडिओ असतात की माझे. तोंडाकडे बघून वाटतं सर. अचानक तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. आम्ही गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलो, पण अक्षरशः गणपतीपुळेमध्ये एवढी गर्दी आहे भाविकांची. रूम तर बाजूलाच ठेवा, गाडीत लावायला जागा मिळणार आम्हाला. शेवटी ट्रॅफिक फुल जाम. मला वाटतं आम्ही पाऊण तास 1 तास का तर त्यातच अडकलेलो. आणि तिथनं आता शेवटी आम्ही आलो बघा अशा ठिकाणी. माझ्या ह्या सोन्यासारख्या बायकोला घेतलो, जरा काळपट पडले ती, पण ठीक आहे, असू दे. हा नजारा काही वर्षापूर्वी इथं आम्ही कबड्डी खेळलो होतो. हा, मी, उदय, नाशिर, राजू आणि गोमार साहेब होतो तेव्हा. तर त्या स्पॉटला ह्यांना घेऊन आलो. तर ह्यांना पटना इथं एक चांगला स्पॉट आहे असं. आणि ही हिच्या नादातच आहे. इथं डोसकं फिरलंय. व्हिडिओ नेला नाही त्यामुळे मूड ऑफ झालेला आहे आमचा. हां, तर माझ्या बायको काय रुसली नाही, किरण्याची बायको तेवढं रुसल्या. माझी बायको किती शाण्यासारखी, सोज्वळ, छान आणि गरीब नाही, गरीब गाय. गैरसमज आहे हा. गरीब गाय आहे माझी बायको. आणि ही वांड म्हस आहे, किरण्याची वांड म्हस. ए किरण्या, चला. तर आपण दोघं मस्तपैकी आज समुद्रात फक्त जायला नको कळल्याने. मला एकुलती एक आहेस तू. हा, राईड्स राहिले नाही. राईड्स राहू दे ग, उगाच दुसऱ्या बायकाशनी कुठं तर राईड्स मिळायला नको आणि जादा. विराट काय 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 कालची फॅमिली इकडं आल्या. कुठे गेली ती लविका? ए लविका, इकडे इकडे
काय आलं गेल नाही गणपतीपुळ्याला? कुठं गेल नाही मला माहित आहे. तुम्ही गर्दी म्हणून परत आला का तुम्ही? किती वाजता गेला सकाळी? दुपार. संभाल के रख विराट. विराट झुकेगा नाही साला. हा पाण्यात जायचं की नाही तुला? पाण्यात जायचं की नाही? झुकेगा नाही साला. पळ लवकर जा पाण्यात. अजिबात ऐकत नाही तिथं. ए तुझं काय? समुद्र किनारे आल्यानंतर मुलं, आपली बायको, आपली मुलगी, आपला मुलगा किती आनंद आहे. त्यांचा आनंदात किती ते खुश आहे. आणि ॲक्च्युली ही कारणं असतात म्हणजे आपण आपल्या फॅमिलीला वेळ दिला पाहिजे. त्याचं निव्वळ कारण हे एकच आहे की त्यांना थोडासा फ्रेशपणा, कुठेतरी आनंद, मन मोकळेपणा हा त्यांना मिळतो आहे. आणि ही आमची आगाऊ कन्या आणि आगाऊ कन्याची आई आमची बायको ही त्याच्यावर आहे आगाव. तिला पाणी मोडलं की हिजा बी जीव राहत नाही. आणि अशा ह्या गोड चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासाठी मी तो उभा. ॲक्च्युली मला हे नाही आवडत पण तिच्या आनंदासाठी ह्या गोष्टी केल्यात. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी माझ्या वाचून म्हणजे माझ्याकडून, माझ्यापासून माझे आईवडील असतील, मुलं असतील, माझी बायको असेल, सगळ्यांना अशा प्रकारचे आनंद घेता आले पाहिजेत एवढीच फक्त एक इच्छा आहे. आणि ह्या क्षणी जे काही आठवतंय, सुचतंय तेच बोलायला लागतो. बाकी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ठरवून किंवा असं काहीच बोललेलं नाही. ते मनातल्या माझ्या भावना आहेत ज्या आजपर्यंत मी तिच्यासमोर व्यक्त झालो नाही. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का असं ना मी आज या ठिकाणी व्यक्त होतो. बाकी या समुद्राच्या लाटा पाहता कुठंतरी कविताची पण आठवण यायला लागल्या. एका की आमचा व्हिडिओ बघतात, हात उभारला तर मॅडम आमचा व्हिडिओ बघतात. तिथं फोन करून आपण ऑर्डर दिलो. घरगुती खानावळ आहे. बघू आता टेस्ट वगैरे कशी आहे काय आहे. संकष्टी असल्यामुळं व्हेज मागवलंय. काय शिट्ट काय शिट्ट हे मावशी इथे उभारून आहे सकाळपासून. मावशी सुट्टी देत नाही अजिबात. कोकणी खानावळ म्हणून आहे. आरेवारी ह्यो रोड नेवरे गावाच्या सुरुवातीला फार छान जेवण मिळते म्हणून मला कळालं. बघू आता काय जेवण कसं काय कुठं. संपूर्ण तरी ताटातलं पहिला किती फालतू जेवायला लागले तर याने आवर किती एक नाही 2-2 घेऊन बसलोय. एकाला 2 आहेत. थांबा जरा. ठीक आहे काय पाहिजे ते लवकर सांगतो की थांबा. आता संपल्यावर सांगणार काय? मग संपल्यावरच सांगणार की. विराट काय रे? वाटाण्याची भाजी, कोबी, चटणी, मीठ, लिंबू, काय आहे, सोलकढी, वरण, चपाती आणि हे आंबे. दिस इज द रत्नागिरी आंबे.
जेवणाला सुरुवात करायची आहे. पहिला घासच कसा लागतोय तुम्हाला जरा सांगतो, थांबा. मस्त. आम्ही आंबे खाल्ले. जेवण तर काय अप्रतिमच आहे, म्हणजे साधं बाधं आपलं अगदी घरगुती. आंब्याची जी क्वालिटी आहे बाबा 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 जबरदस्त. यांचं हॉटेल होतं, यांच्या हॉटेलमध्ये जेवलोय. आंबे घेतल्यात आणि एवढा आंबा आता मला वाटतं तरी बी 15-16 आंबा आम्ही इथं असंच खाल्ल्यात. काकांचं प्रेम म्हणायचं. आंबे खूप छान होते, जेवण लय भारी होतं. काय हे आई शपथ सांगतो, आचार्य जर हुडकून काढलो की नाही तर त्याच्या हाताचं मुख घेतलं असतो मी. एवढं भारी शाकाहारी पहिल्यांदा जेवण आवडलं. आणि आंबा तर नादच करायचं, त्यामुळे आंबा आम्हाला खायला मिळालं. हा, यांच्यामुळं हे माणूस, हे जोडपं आणि हे मुलगा आहे, ह्यांच्यामुळं आम्हाला आंबे खायला मिळाले. हो, ते येताना घेऊया की. होय होय.